हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी सीमा अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आम्ही निघालो आहे गावाला. आमच्या गावाला यात्रा आहे आमच्या गावची, त्यामुळे आम्ही निघालो आहोत. निघताना आम्हाला थोडीशी भूक लागली. सकाळी सकाळी आम्ही एका हॉटेलमध्ये मिसळपाव खाण्यासाठी थांबलो आहोत. मिसळपाव ऑर्डर करण्यासाठी तुझे पप्पा गेले आहेत. त्यांनी ओली भेळ पण आणली होती. ओली भेळ आणि मिसळपाव खाऊन आम्ही निघालो गावाच्या दिशेने. गावाला जाण्याची एक्सायटेड, खूप मुले एक्सायटेड होते. स्वस्तिकला तर असं झालेलं मी कधी गावाला पोचतोय. बाहेरचा व्ह्यू इतका छान वाटत होता की काय विचारायलाच नको. 1 वर्ष मुंबईत राहिल्यानंतर जेव्हा आपण गावाला जायला निघतो तेव्हा खूप छान वाटते. बाहेरचा व्ह्यू पाहून मुलांना अजूनच छान वाटत होते. 4 तासाचा रस्ता होता. गाड्या, बाहेरचा व्ह्यू पाहत पाहत आम्ही निघालो आमच्या गावी. स्वस्तिकने घेतलेलं खाऊ तो दाखवत होता. मी त्याला पाहत होते, स्वस्तिक थोडं व्हिडिओमध्ये पहा. सकाळी सकाळी चेहरा एकदम कसा झाला होता. आमचे गाव जवळ येण्यास थोडाच वेळ राहिला होता. स्वस्तिक खूप एक्सायटेड होता. आमचे गाव कोठे आहे, खूप छान वाटत होते गावाला. गावाचं हवा, वातावरण खूप छान. आता आम्ही काही क्षणात आमच्या घरी पोचणार होतो. हे पहा, आमच्या घराजवळ अंगणातला हा व्ह्यूज आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आवाज कानाला एकदम छान वाटत होते. हा आवाज शहरामध्ये कुठेतरीच ऐकायला मिळतो, जिथे शांतता असेल अशा ठिकाणी. हे आमच्या अंगणातून दिसणारे धरण आहे. पाणी खाली गेले आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे हे आमचे घर, जे मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे. मोकळ्या हवेत राहायला मिळणार या आनंदानेच आम्ही खूप खुश होतो. हे आमचे घर आहे, खूप मोठे आहे, जे मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे. गुढी उभी केलेली आहे. आमच्याकडे सप्ताह असल्यामुळे 5 दिवस गुढी उभारली जाते. 5 दिवसांनंतर ती खाली घेतली जाते. सकाळी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर असे वाटते आमच्या अंगणातून ही झाडे, पपईचे, आंब्याचे,
पपईला पपई आलेले आहेत, गुलाबाची. ही आमच्या शेतातली स्ट्रॉबेरी, जी अशी तोडल्यानंतर साफ करून बॉक्समध्ये भरली जाते मार्केटला पोचवण्यासाठी. हे माझ्या दिरांचे स्ट्रॉबेरीचे शेत आहे, त्याच्यामधून ही तोडून आणली आहे. तरी तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला